तर नमस्कार मित्रांनो, मी शरद स्वागत करतो आपल्या आजच्या नवीन एका व्लॉगमध्ये। तर मी आज आता आलो आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेवटचा तालुका लोणार तालुका। या ठिकाणी लोणार बस स्टँड, त्या बस स्टँडचा व्हिडिओ पाहूया, पूर्ण इथलं वेळापत्रक पाहूया आणि सोबतच जगप्रसिद्ध तिसऱ्या क्रमांकाचं लोणारचं खाऱ्या पाण्याचं सरोवर सुद्धा आपण पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये। तर पाहू शकता मित्रांनो, लोणार बसस्थानकाचा हा परिसर आणि सकाळचे वाजले 9:30। मस्त असं छानसं वातावरण आहे, कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे। पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी लोणार मध्ये आल्यावर तुम्हाला कोणकोणते प्रेक्षणीय स्थळ पाहायला मिळणार। लोणार बस स्टँड, सकाळचे वाजले 9। गाडी आली रिसोड आगारातर्फे सिंदखेड राजा मार्गे छत्रपती संभाजीनगर। सकाळचे 9:30 वाजले। लोणार बस स्टँड, लोणार ते रायगाव गाडी पांगरा टिटवी नांद्रा मार्गे लोणार रायगाव। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, कारण आपल्याला पुढे लोणारचं सरोवर पाहायला मिळणार आहे। 9:40 झाले। लोणार ते बुलढाणा गाडी, लोणार मेहकर चिखली मार्गे बुलढाणा। त्याच्या आधी पण एक गाडी गेली बुलढाणा, ती गेली 8:30 वाजता। हे दुसरी, अजून किती टाइम आहे माहित नाही, कारण की लोणारचं बसस्थानकावर वेळापत्रक नाही आहे। झाले सेवली ते जालना मार्ग आहे, नेर विरेगाव आणि जालना। बोर्डाचा फाउंड बघा किती मोठा आहे। दहा वाजले। परभणी ते बुलढाणा गाडी लागली, जिंतूर मंठा लोणार मेहकर मार्ग बुलढाणा, शिवशाही गाडी आहे। 10 वाजलेले। लोणार ते जालना गाडी लागली आहे, बघू शकता तुम्ही, लोणार जालना। लोणार ते रायगाव गाडी निघाली आहे आणि बाजूला लोणार पुरमपूर, स्कूल मार्गे पुरमपूर, इथले लोकल रूट आहे दोन्ही पण। 10:30 वाजले। छत्रपती संभाजीनगर ते कारंजा गाडी, जालना लोणार रिसोड वाशिम मंगळूर पेठ। 10:30 वाजत आले आहे। गाडी लागली मेहकर ते लातूर तुळजापूर, मार्ग आहे लोणार मंठा जिंतूर परभणी गंगाखेड अंबेजोगाई। लोणारला स्पेशल असा आगार नाही आहे, पण इथलचे काही रूट जे आहे सगळे हे मेहकर आगारातर्फे ऑपरेट केले जातात, त्या अंतर्गतच याचं कामकाज चालते। झाडं पहा ना कडुनिंबाचे, बस स्टँडच्या आवारात राहू दिले, पहा किती मस्त दिसते, वाव। आणि पंढरपूर गाडी लागली आहे, शेगाव पंढरपूर, मार्ग खामगाव मेहकर लोणार मंठा पाथरी माजलगाव बार्शी आणि लास्ट स्टॉप पंढरपूर। 10:30 वाजले। गर्दी वाढत आहे बस स्टँडवर। लोणार बस स्टँड कंडिशन। 10:30 वाजले। लोणार वाशिम ते शिर्डी गाडी लागली, मार्गाईचा रिसोड लोणी लोणार सिंदखेड राजा जालना छत्रपती संभाजीनगर नेवासा, लास्ट स्टॉप आहे शिर्डी। ते मेहकर 20 किलोमीटर अंतर आहे। स्पेशल मेहकर गाडी लागली, लोणार मेहकर, इथला रेग्युलर रूट आहे हा। 10:40 गाडी लागली परतूर नागपूर, परतूरून हे गाडी आलेली आहे, मंठा लोणार मेहकर वाशिम कारंजा यवतमाळ वर्धा नागपूर। गाडी फास्ट मध्ये चालली, लोणार ते रिसोड माजलगाव मेहकर रिटर्न गाडी चालली। ही गाडी सकाळी मेहकरहून माजलगावला गेली असेल, टायमिंग माहिती नाही। पाथरी सेलू मंठा माजलगाव। दुपारचे 2:30 वाजले। गाडी लागली वाशिम ते छत्रपती संभाजीनगर, मार्ग रिसोड लोणार पिंपळगाव रंगसवाडी रिसोड लोणार छत्रपती सिंदखेड राजा जालना नावा मार्गे। लोणार बसस्थानक छोटंसं असं बसस्थानक आहे, मेहकर आगाराच्या अंडरमध्ये हे येतं। लोणार बसस्थानक मेहकर आगार आणि बुलढाणा विभाग। लोणार बसस्थानकावर दुपारची गर्दी पहा। दुपारचे 2:30 वाजले। गाडी आली गंगाखेड ते शेगाव, परभणी जिंतूर लोणार मेहकर खामगाव शेगाव।
परत छत्रपती संभाजीनगरसाठी गाडी कारंजाहून चालली आणि इकडे परत लागली लोणार मेहकर. म्हणजे मेहकरसाठी आणि छत्रपती संभाजीनगरसाठी दर 15 मिनिटातून किंवा अर्धा तासातून इथून गाड्या आहे. रिसोर्टसाठी पण गाड्या भरपूर आहे. बुलढाण्यासाठी पण तेवढे टाईम आहे की नाही काही माहिती नाही. बाकी इथलचे रेग्युलर हेच आहेत. आणखी एक गाडी आली बघू शकता 2:30 वाजता. नाशिक रिसोड. नाशिकहून आली गाडी रिसोडला चालली. येवला, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, सिंदखेड राजा आणि लास्ट स्टॉप आहे रिसोड. दुपारचे 3 वाजले. मंठा लोणार मंठा गाडी लागली. लोकल रूट आहे लोणार मंठा. गर्दी पाहू शकता, भरपूर लोक थांबले होते या गाडीसाठी. 3 वाजलेत. लातूर गाडी मेहकर लातूर आणि इकडे लोणार बुलढाणा. 3 वाजताची लोणार बुलढाणा. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेळापत्रक तर काही पूर्ण वेळ पाहायला मिळणार नाही. जेवढा आपण इथं थांबू तेवढा वेळचं वेळापत्रक तुम्हाला पाहायला मिळेल. बाकीचा व्हिडिओ आपला लोणार लेकचा होणार आहे. तर पहा लोणार लेक. पाठीमागे त्या तिथं एंट्री करावं लागते. थोडीशी फॉर्मॅलिटी आहे. आधार कार्ड वगैरे ती सही करावं लागते वगैरे. बाकी काही नाही. आपण आलो आतमध्ये. लोणार सर्वात गेट. तर मंडळी हा आहे तो नजारा ज्याची आतुरतेने आपण वाट बघितली. आता लोणार सरोवर व्ह्यू पॉइंट. या ठिकाणी हेमाळपंथी मंदिर आहे भरपूर आणि ऐतिहासिक वास्तू पण आहेत. हेच एक मुख्य आकर्षण आहे लोणारचं. कुंड पण आहे तिथं. दमले का रे? आरामान आरामान. तर चांगलाच डेंजर रस्ता आहे. सरोवराच्या अवतीभोवती जर चक्कर मारायचं असेल तर इथून जावं लागते. असं एकदम ऍडव्हेंचर आहे. पहा ना हेमाळपंथी मंदिर कशा प्रकारे कोरीव काम केलं आहे. दगड पहा ना किती भारी आहे. एकदम जबरदस्त. त्यात कोरीव काम. किती मेहनत लागली. किती पण बघा कसा मस्त. ठिकाण पण बघा किती मस्त. Sir, this is amazing for India. Very important. Many Spider-Man, sir. So, what is the mountain spider is name? Here, mobile. Yeah, she does mobile. Yes, man, on my leg. Yes. Where are you from, sir? San Francisco. Yes. Thank you. जुने अवशेष. जुन्या काळातले सगळे अवशेष आहे या ठिकाणी. हा पूल बांधण्यात आलेला आहे. बघा किती ऍडव्हान्स. जंगल आहे पूर्ण जंगल आतमध्ये. एकदम गर्द झाडी आहे आणि असे झरे वाहत आहेत. एकदम क्लीन अँड क्लिअर आरो पाणी. तिला तर जाते बरं काही. हे पाहू शकता नॅचरल सोर्स आहे. असे छोटे मोठे बरेचसे कुंड वाहतात इथे. नॅचरल सोर्स आहे बघा. वरती शिवाची पिंड आहे. हे पहा मित्रांनो छोटे मोठे धबधबे दिसतात. कोणी याच्यावर नजर टाकते की नाही काय माहिती पण मी दाखवतो तुम्हाला. ते पण वाव. सूर्य बघा कसा दिसतोय. गर्द झाडीतून एकदम पुढे एकदम जंगल आहे आणि त्याच्यातून आम्ही मधून पाणी वाहत आहे बघा. अजून सरोवरापर्यंत नाही पोहोचलो बरं का आपण. रस्ता बघा कसा एकदम खतरनाक रस्ता आहे. आणि झाड बघा ना किती एकदम दाट आहे. बघा कसे दाट. आणि इकडे बघा उंच उंच डोंगर दिसतात. मोर आहे, स्वर्गीय नर्तक आहे, कोतवाल आहे, गोल्डन डक आहे, फ्लेमिंगो आहे,
हॉर्नबिल आणि हुदहुद्या आणि इतर सर्व पक्षी आहे. आतमध्ये आल्यावर आपल्याला एक 40 रुपयाची पावती फाळा लागली. प्रौढांसाठी आपली 40 रुपये आहे, मुलांसाठी 30 रुपये आणि फॉरेनरसाठी 60 रुपये अशी पावती फाळा लागली आपल्याला. पाहू शकता यज्ञेश्वर मंदिर आणि अवशेष पडलेले आहे इकडे तिकडे बघा कशा प्रकारे पडलेले आहेत. मागच्या वर्षी नाही 1-1.5 वर्ष झालं असेल नळकुंडचा व्हिडिओ बनवला होता. त्यावेळेस पण अशीच कंडिशन होती. एवढी सिच्युएशन म्हणजे अशी असं घाबरल्यासारखं झालं होतं. खतरनाक व्हिडिओ ट्रेक होता तो. पण जर तुम्हाला नळकुंडचा व्हिडिओ पाहायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये नळकुंडच्या व्हिडिओची लिंक देतो, पाहून घ्या पाहिलं नसेल तर. पक्ष्यांचे वेगळे वेगळे आवाज येतात, किलबिलाट एकदम शुकशुकाट वाटते. वेगळाच अनुभव आहे एकदम. एक मागे 2 जण गेले, 1 किलोमीटर चालत आलं, कोणी सोबती नव्हतं. आता बोलले आहे म्हणत कोणतरी पुढे, चला जाऊया. पिक्चर असतात ना तशी एकदम तशी फिलिंग यायला लागली, एकदम खतरनाक ऍडव्हेंचर. अरे बापरे, हे झाड तर काही पडलं असं. नॅचरल पूल आहे हा. साधारण मेन गेट पासून खाली उतरल्यावर आपल्याला जेमतेम 3 किलोमीटर आतमध्ये पायदल चालावं लागते, 1 तास लागते. त्यावेळेस कुठे आपण सरोवराच्या एकदम काठाशी येतो आणि दिसतो आपल्याला असा नजारा. बघा बघा ताईला दाखवा. अर्धा घंटा लागते मॅडम आम्हाला, फक्त आता अर्धा घंटा. नाही मंदिरात गेलो नाही आम्ही. मंदिराचा रस्ता अपोजिट आहे. आम्ही अर्धा तासाने. तर पाहू शकता मित्रांनो, आता आपण आलो तलावाच्या एकदम पायथ्याशी, एकदम मध्यात. मंदिर कोणतं मंदिर? इकडे मागे शिवाज मागे बघा. बघा इथली एक नॅचरल वाईब, एक जबरदस्त असा नॅचरल साऊंड आणि एक मस्त असा नजारा, व्ह्यू पाहण्यासाठी किती आपल्याला मेहनत करावी लागते. हॅशटॅग लोणार. बुलढाणा जिल्ह्यातलं एक महत्वाचं पर्यटक स्थळ लोणार सरोवर. अवश्य भेट द्या, पाहिलं नसेल तुम्ही तर. म्हणजे पहा ना, उल्कापातामुळे किती मोठा खड्डा पडला असेल की त्यांना एकदम म्हणजे असं काठाचं असं वाटतं, एकदम डोंगराच्या पायथ्याशी आल्यासारखं एकदम वाटते की आजूबाजूला पूर्ण गोल आकारामध्ये एकदम डोंगर आहे आणि मध्ये पाणीच पाणी आहे. म्हणजे किती जबरदस्त नजारा. आणि त्याच्या आतमध्ये काठाकाठांना लागून एकदम घनदाट जंगल. म्हणजे बाप्पा किती खतरनाक विषय आहे. लोणारला अजून भेट दिली नसेल तर अवश्य भेट देऊन जा, एकदम जबरदस्त आहे. अजून म्हणजे एक या ठिकाणी अजून म्हणजे ऐतिहासिक वास्तू ज्या आहे ना त्या पण पाहण्यासारख्या आहे. म्हणजे बारीक बारीक गोष्टी आहे पण त्या एकदम खतरनाक आहे. जसे की आपण ज्या कोरीव काम केलेले आहे त्याच्यामध्ये शिल्प आहे, आपले वास्तुकला केली आहे चांगल्या प्रकारची आणि त्याचे अवशेष आहे अजून. म्हणजे बरेचसे असे ढासळले पण अजून आहे, जसेचे तसे आहे. आणि अकोला वन्य विभागाच्या मार्फत त्याची आता काळजी घेतली जाते. तर पाहू शकता आपण अजून गोलाकार सरोवराला फेऱ्या मारत आहोत. बदकं बघा एन्जॉय करतात लाईफ या ठिकाणी. अजून एक वास्तुकला या ठिकाणी पहा. सरोवर, हिमाळपंथी मंदिर आणि इकडे घनदाट जंगल आणि तिकडे डोंगर रांगा. श्रीराम.
तर मंडळी त्या तिथे जे मंदिर दिसते ना तिथं आता आपल्याला जायचं आहे. मंदिर पहा ना मित्रांनो, हेमाळपंथी मंदिर अजून एक. हे तर पूर्ण पाण्यात आहे, एकदम खालच्या बाजूला बांधलेलं आहे आणि भरपूर असं ढासळलं पूर्ण, असं थोडंच राहिलेलं आहे शिल्लक. तर मंडळी आत्ता आपण पोहोचलो लास्ट आपलं कमळजा माता मंदिराकडे. अतिशय सुंदर असं भव्य मंदिर आहे, पांढरा आणि काळा कलर आहे. तर तिथून आपण आता आलो इथपर्यंत, म्हणजे 50% लोणार सरोवरचा राऊंड पूर्ण केला आपण. देवी कमळजा माता की जय. जो दिसतो ना लोणार सरोवराचा, तो एकदम खास नजारा पाहू शकता, एकदम खास. त्रिशूल पण आहे, नारळाची झाडं पण आहे, कमाली पण आहे, पताका पण लहरत आहे. आणि ते तिकडे जे दिसते ना लांब, तिथून पासून आपल्याला इकडे यायला 1-1.5 तास लागला पैदल. जय हनुमान. छोटी आहे पण अगदी सुबक आकर्षक मूर्ती आहे हनुमंताची. चला आता आपण निघूया कमळजा माता मंदिरापासून. परत आपला प्रवास रिटर्न चालू करतो. एवढा आता आपल्याला परत चढायचं आहे. तर मंडळी, लोणार बुलढाणा 3 वाजताची गाडी आपण परत बुलढाणा. तर व्हिडिओ कसा वाटला, लोणार सरोवर कसं वाटलं, लोणारचं बसस्टँड कसं वाटलं, कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा व्हिडिओला. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा.